देव तुला दूर वाटतोय की तूच त्याला चुकीच्या ठिकाणी शोधतोयस? आपण सगळे देव शोधत असतो, मंदिरात पूजा अर्चा करतो, बाह्य गोष्टीमध्ये पण आपण त्याला शोधत असतो. पण समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून एक अत्यंत गहन आणि सत्य सांगत आहेत. देव कधीही दूर नसतो, तो सदा सर्वदा आपल्या सन्निधच असतो. फक्त आपण त्याची जाणीव ठेवत नाही किंवा आपल्याला त्याची जाणीव होत नाही, कारण आपला साधनेतला प्रवास पूर्ण झालेला नसतो. त्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्याच्या लक्षात येत नाही. श्लोक क्रमांक 36. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून साधकाला एक अत्यंत गूढ पण सोपं सत्य सांगताय की देव कधीच दूर नसतो, तो सदा सर्वदा आपल्या सन्निधच असतो. परंतु येथे सन्निध ह्या शब्दाचा अर्थ केवळ भौगोलिक जवळीकता नसून तो आध्यात्मिक अर्थ आहे. व्यवहारात आपण सन्निध म्हणजे जवळ असणे असा समजतो, आपल्या शेजारी असणे असाही घेतो. पण अध्यात्मात सन्निध म्हणजे देव आपल्या अंतर्यामी आहे, तो आपल्या हृदयात वास करतो, तो आपल्यापासून वेगळा नाही असा आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषे तिष्ठती. म्हणजेच ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे, तरीही आपण त्याला बाहेर शोधत असतो आणि म्हणूनच त्याची जाणीव होत नाही. जसा पाण्यात राहणारा मासा पाण्यालाच ओळखू शकत नाही, तसंच आपण देवात आपल्यामध्येच देव आहे, पण त्याचा आपल्याला अनुभव येत नाही. भगवंत केवळ आपल्या जवळच नाही, तर तो अत्यंत कृपाळूपणे आपल्या प्रत्येक हालचालीकडे पाहत असतो. अल्पधारिष्ट पाहे ह्या शब्दातून समर्थ सांगतात की साधकाने थोडं धैर्य, थोडा निश्चय आणि श्रद्धा स्वतःमध्ये निर्माण करावी, म्हणजेच आपल्याला भगवंत सापडेल. जसा एखादा पिता आपल्या नुकतंच चालू लागणाऱ्या मुलाकडे अतिशय प्रेमाने लक्ष ठेवतो, कारण तो पडला तर त्याला लागेल आणि त्याला लागू नये ह्यासाठी तो त्याच्याकडे लक्ष ठेवतो. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या साधकावरती असेच लक्ष ठेवून असतो. साधकाला तो प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतो. तो त्याची परीक्षा घेतो, त्याच्या श्रद्धेची, धैर्याची आणि निष्ठेची जडणघडण करतो. भगवद्गीतेमध्ये उद्धरेदात्मनात्मानम असे सांगून भगवान असे सांगतात, स्वतःचा उद्धार करण्याचा संदेश आपल्याला ते यातून देत आहेत. म्हणजे भगवंत साथ देतो, पण पहिले पाऊल साधकानेच उचलले पाहिजे. यानंतर समर्थ सांगतात की परमेश्वर सुखानंद आनंद कैवल्यदानी असा आहे. म्हणजेच तो केवळ रक्षण करणारा नाही, तर तो परम आनंद देणारा आहे. संसारातील क्षणिक असते, ते येते आणि जाते, पण भगवंताचा अनुभव हा शाश्वत असतो. तो अंतर्मनाला शांती देतो, आनंद देतो आणि शेवटी कैवल्य म्हणजे मुक्तीचाही वाट दाखवतो. संतांच्या अनुभवातूनही हेच दिसून येतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणजे आनंद बाहेर नसून तो आपल्या आतच आहे. पण हा आनंद अनुभवण्यासाठी साधकाने आपल्या अंतर्मनात डोकावून पाहिले पाहिजे. आपल्या वासनांची, अशुद्ध विचारांची सफाई केली पाहिजे, कारण जिथे अंतःकरण स्वच्छ होते तिथेच भगवंत प्रकट होतो. ध्यान, भक्ती आणि अंतर्मुखता याद्वारे मन शुद्ध झाल्यावर भगवंताची खरी अनुभूती येते. शेवटच्या ओळीत समर्थ अत्यंत ठामपणे सांगतात, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंत आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करत नाहीत,
हे समर्थ रामदास स्वामी पुन्हा पुन्हा साधकाच्या मनावरती ठसवत आहेत. पण कधी कधी साधकाला वाटते की देव माझे ऐकतच नाही, मला मदतच करत नाही. प्रत्यक्षात तो ऐकतही असतो आणि साधकाला तपासतही असतो, त्याची पात्रता पाहत असतो. कारण पात्रता नसताना दिलेली कृपा दुरुपयोगातच आणली जाते. याचे अनेक आपल्याकडे उदाहरणं आहेत. म्हणून भगवंत भक्ताला घडवतो, त्याची परीक्षा घेतो, पण त्याला तो कधीच सोडत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, योगक्षेमम वहाम्यहम, म्हणजे जो भक्त पूर्ण श्रद्धेने माझ्याकडे येतो त्याची सर्व जबाबदारी मी घेतो. यामुळे साधकाने संकटाच्या काळातही धीर सोडू नये, श्रद्धा कायम ठेवावी आणि विश्वास ठेवावा की परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. अशा प्रकारे ह्या श्लोकाचा गाभा असा आहे की देव दूर नाही, तो आपल्यातच आहे. तो आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे, आपल्याला घडवत आहे आणि योग्य वेळी आपल्याला तो मुक्तीच्या मार्गाकडेही घेऊन जाणार आहे. फक्त साधकाने श्रद्धा, धैर्य आणि निष्ठा ठेवून अंतर्मुख होणे आवश्यक आहे. एकदा का हा अनुभव आला की मनातील भीती नाहीशी होते आणि जीवनात केवळ शांती आणि विश्वास आणि आनंद उरतो. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मलाच असा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. या श्लोकाप्रमाणे इतरही श्लोकांचे जर अर्थ आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.